तर आज मी खूप लेट झाली आहे. 6:15 झाले. मला 7ला टचवायचं होतं आणि उद्या माझ्या मुलाचा बड्डे पण आहे. आज विचार केला वेगळाच काहीतरी उलटाच झाला. बघूया आज किती वेळ लागणार कामावर. मला ठाण्याला जायचं आहे, माझ्या मुलाला काहीतरी घ्यायचं आहे गिफ्ट. बघूया. पण मी स्पीड तर मंडळी, हे मी सकाळचे 7 वाजता येते उज्ज्वला ताईच्या घरी. पहिला घर आहे. इथे मी चपाती करून जाणार, एक 12-15 जे पण आहे ते, कारण सई आणि दादा हे दोघांचं डब्यांचं घाई असते सकाळची, तर त्यांचं आधी थोडं म्हणजे डब्यापुरतंच करून जाणार. मग मी नंतर येऊन बाकीचे चपात्या आणि भाकरी तांदळाची करून जाणार. तर मंडळी, मी आता आली आहे दुसऱ्या घरात. इथे बनवायचे मला साबुदाणे वडे. फक्त नाश्ताच बनवते इथे मी. तर रोज मला बाबा सांगतात नाश्ता काय बनवायचं आहे, तर आज बाबांनी मला सांगितलं की साबुदाणे वडे बनव. तर मी आता स्पीडमध्ये आता जरा लागायला लागली कामाला. तर मला माझ्या मुलाचं बर्थडेची तयारी पण करायची आहे, त्यामुळे माझी जरा घाई गडबड चालू आहे. तर ॲक्च्युली माझं तेच आहे की मला सगळं टायमावर करायचं आहे. इथून मग कामं करून मग माझ्या मुलाला ठाण्यामध्ये घेऊन जाऊन त्याला नवीन कपडे पण घ्यायचे, त्यामुळे मला जरा स्पीडमध्ये पटापट सगळीकडे काम आवरून मग घरी यायचं आहे. तर हे मी वडे आता गोल गोल छानपैकी म्हणजे बनवून ठेवणार 4-5. आता बाबांनी मला सांगितले फक्त 12 बनवून तळून ठेव त्यांच्यापुरता, आई आणि बाबांसाठी. बाकीचे स्नेहाताई म्हणजे त्यांची सून त्यानंतर छान मस्त गरम तळून खातील. कारण काही म्हणजे आपण पदार्थ जे तळणारे असतात ना, ते गरमच छान लागतात. म्हणून ते मी आता फक्त गोल शेपमध्ये बनवून जाणार. मग ते येऊन मस्तपैकी तळून खातील आवडीने. कसं मग मी बनवून जाणार, वडे असतात ना ते गरम मी बनवून क्रिस्पी बनवून जाणार. मग ते कसं साईड म्हणजे ते ओलं होऊन जातं ना, ओलं म्हणजे एकदम नरम होऊन जाईल. वडे कसे एकदम साबुदाणे वडे क्रिस्पी पाहिजे, तेव्हा तर मजा येते खायला. तर मी हे बघा, हे शेवटचं मी बनवून वेगळं ताटात ठेवले. मग ताई येऊन आपलं छानपैकी तळून घेतील. तर चला, माझा आता नाश्ता झाला आहे रेडी. आता मी निघते तिसऱ्या घरात. पटापट करून संपवायचे मला माझ्या मुलाचा बर्थडे. मी अजून त्याच्यापेक्षा मला वाटते मीच एक्साईट आहे. तर मंडळी, एक कामाची माझी मध्ये सुट्टी आहे, एक 10ची आहे. तिथे मी जाणार नाही आता. सुट्टी आहे तर कुठे जाणार, तिथे नाही जाणार मी आज. तर नशीब देव पावलं. तर आता आली आहे मी पंजाबी दादा आणि दीदी ह्यांच्या घरात.